साक्री येथे अपघात प्रकरणी तेलंगणा पोलीस पोहोचली। दफन केलेल्या मृतदेहाचे 44 दिवसांनी खोदून केले जागीच संविच्छेदन। दिग्रसपासून 8 किलोमीटर अंतरावरील साक्री या गावी तेलंगणा पोलीस एका अपघात प्रकरणी चौकशीसाठी दिग्रस शहरात पोहोचल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाल्याची घटना दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी उघडकीस आली। यामध्ये साक्री येथील मृत्यू पावलेला व्यक्ती याचा नेमका मृत्यू कोणत्या ठिकाणी मार लागून झाला, मृत्यू व्यक्ती त्या अपघातातील आहे का याची ओळख होण्यासाठी दफन केलेल्या जागी मृतदेह खोदून जागीच संविच्छेदन दिग्रस ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने पोलिसांच्या उपस्थितीत केले। मृतदेह खोदून पाहणी केली असता जुने मांडीला असलेले फ्रॅक्चर दिसून आल्याने मृतक नामदेव भुसारे यांची असल्याची पुष्टी डॉक्टरांकडून नातेवाईकांसमक्ष करण्यात आली। मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। दुर्गंधी पसरेल यासाठी उपस्थितांनी तोंडाला मास्क परिधान केले होते। सविस्तर वृत्त असे की किनवट ते आदिलाबाद मार्गावरील चिखलापूर या गावाजवळ बेलोरा पिकअपमध्ये बांधकाम सेंटरिंग घेऊन जाताना दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी पलटी झाल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात 3 जण गंभीररीत्या जखमी झाले होते। त्यावेळी त्यांना तेलंगणा स्थित शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान सचिन बापूराव कावळे वय 39 राहणार क्रांतीनगर आदिलाबाद यांचा मृत्यू झाला। तेव्हा तेथे मृतक सचिन कावळे यांचे संविच्छेदन झाले होते, तर कोकले गोपाल वय 30 राहणार क्रांतीनगर आदिलाबाद व नामदेव माणिक भुसारे वय 28 राहणार साक्री दिग्रस यांच्यावर आदिलाबाद येथे उपचार सुरू होता। तदनंतर नामदेव माणिक भुसारे राहणार साक्री यांना पुढील उपचारासाठी नातेवाईकांनी नागपूर येथे उपचारासाठी आणले होते। नागपूर येथून सुट्टी घेऊन परत दिग्रस तालुक्यातील साक्री येथे घरी आणले तेव्हा अचानक दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी प्रकृती बिघडल्याने नागपूर नेत असताना वाटेतच मृत्यू झाला। तेव्हा नातेवाईकांनी त्याला घरी आणून साक्री येथील हिंदू स्मशानभूमीत दफनविधी पार पाडला। अचानक दिनांक 3 फेब्रुवारी रोजी तेलंगणा पोलीस सब इन्स्पेक्टर पी अंजम्मा, हेड कॉन्स्टेबल आर गोपाल सह पोलीस सहकारी दिग्रस पोलीस स्टेशनसह ग्रामीण रुग्णालयात पोहोचले। तेथून पोलीस निरीक्षक शिवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शैलेश झंजाळ, दिग्रस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वीरेंद्र आसवार यांच्या आदेशाने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय जाधव, डॉक्टर अभय गोविंदवार व बैजू बानत सह तहसीलदार मयूर राऊत यांच्या आदेशाने नायब तहसीलदार रामेश्वर तुपोने, मंडळ अधिकारी उदय ठाकरे, तलाठी सुमेध खंडारे व लोकसेवक सुखदेव गायकवाड यांना सोबत घेऊन साक्री गाठून त्यांच्या नातेवाईकांसमक्ष 44 दिवसांनी मृतदेह दफन केलेल्या ठिकाणी खोदून त्यांचे जागीच संविच्छेदन करण्यात आले। यावेळी नागरिकांची बघ्याची गर्दी उसळली होती। या अपघातातील कोकले गोपाल यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर आदिलाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। मृतक नामदेव भुसारे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे। मृतक भुसारे हा रोजमजुरीचे काम करण्यासाठी आदिलाबाद तेलंगणा येथे गेला होता। या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी भादवी कलम 161, 125 अ, BNS नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे। आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।